नवी मुंबईमध्ये 2 दिवसांमध्ये तब्बल 150 झाडं पडलेली आहेत। झाडं कोसळल्यानं गाड्यांचं नुकसान झालंय। नवी मुंबई महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर आलाय। वाहनांचं नुकसान झाल्यानं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। नवी मुंबईतील झाडांना बसलेल्या तब्बल 2 दिवसांमध्ये नवी मुंबईमध्ये 150हून अधिक झाडं जी आहेत कोसळलेली आहेत। यामध्ये अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। तसेच काही दोन जे आहेत नागरिक हे जखमी देखील झालेले आहेत। एकंदरीतच आपण बघताय, आपण वाशी सेक्टर 16 मध्ये आहोत, जिथे आपण बघताय की भलं मोठं वृक्ष जे आहे मुळासकट कोसळलेला आहे आणि गाड्यांवरती कोसळलेल्या गाड्यांचंही नुकसान इथे झालेलं आहे। सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु जो सोसाट्याचा वारा आहे आणि 2 दिवस सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे नवी मुंबईतल्या बरीचशी म्हणजे जवळजवळ 150हून जास्त झाडं ही कोसळलेली आहेत आणि अग्निशमन दलाकडनं हे काम आहे हटवण्याचं काम सुरू आहे। आपण स्थानिक नगरसेविका इकडे आहेत वाळून मॅडम, त्यांच्याशी बातचीत करूया। तुमच्या विभागामध्ये पण बरीच झाडं इथे कोसळलेली आहेत। आज शाळेला सुट्टी आहे आणि लोक रस्त्यावर नाहीयेत, काय म्हणाले या दुर्घटनेबद्दल? निश्चितच खरं तर सुदैवाने म्हणता येईल की इथे कोणती जीवितहानी झालेली नाही। आपण बघितलंच असेल तर खूप जुनं असं झाड इथे कोसळलेलं आहे आणि माझ्या प्रभागामध्येच गेले 3 ते 4 दिवसांमध्ये जवळजवळ 9 झाडांची पडझड झालेली आहे आणि सुट्टी असल्यामुळे इथे नागरिकांची किंवा विद्यार्थ्यांची रहदारी नाहीये, त्याच्यामुळे निश्चितच जीवितहानी ही वाचलेली आहे। परंतु आपण बघत असेल की थोडंसं इथे बाईक आणि ह्याला थोडंसं कुठेतरी मालमत्तेचं थोडंसं नुकसान झालेलं आहे आणि खरं तर प्रशासनालाही याबद्दल कळवण्यात आले आहे, परंतु अजून बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झाल्यामुळे थोडासा विलंब होत आहे। परंतु थोड्याच वेळात इथे फायर ब्रिगेडची गाडी येईल आणि इथे लवकरच कारवाई करण्यात येईल।